Hello friends, Namaskar विद्यार्थी मित्रांनो. Friends, today we are going to see the exercise of chapter 9 Settle Life and Urban Civilization. मित्रांनो, आज आपण सेटल लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन या लेसनचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे. फ्रॉम द चार्ट बिलो फाइंड आउट द नेम्स ऑफ 3 periods into which ancient objects are classified and use them to match the 3 classes given below. या ठिकाणी पहा, आपल्याला पहिल्यांदा म्हटलेलं आहे स्टोन एज. पहा, स्टोन टूल्स. तर मित्रांनो, स्टोन टूल्स कोणत्या पिरियडमध्ये होती? तर स्टोन टूल्स होती स्टोन एजमध्ये होती. पहा, तर स्टोन हा वर्ड आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा शोधायचा आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला दिसतंय STONE, स्टोन. स्टोन एज. स्टोन टूल्स कुठं होती? स्टोन एजमध्ये. सेकंड आहे कॉपर टूल्स अँड अदर कॉपर ऑब्जेक्ट्स. तर कॉपर टूल्स होती कॉपर एजमध्ये. तर कॉपर हा वर्ड सुद्धा आपल्याला शोधावा लागणार आहे. सेकंड लाईनला हॉरिझॉन्टली आहे, पहा, कॉपर एज. COPPER, कॉपर एज. आता जे आयर्न टूल्स अँड अदर आयर्न ऑब्जेक्ट्स होती ते आयर्न एजमध्ये होती. तर आयर्न हा वर्ड कुठे आहे? तर आयर्न हा वर्ड या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला आन्सर करायचं आहे. आता मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 आहे, इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही मोठे झाला तर तुम्हाला 8वी 9वी मध्ये खूप विचारले जातात. तर क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. अरेंज द फॉलोइंग इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. तर क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय मित्रांनो? कालानुक्रमे लिहायचं आहे आपल्याला. आधी कोणती घटना घडली त्याआधी 1 नंबरला, त्यानंतर घडलेली त्यानंतर, त्यानंतर घडलेली, असं सिक्वेन्स लिहायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलेला आहे कॉपर, गोल्ड आणि आयर्न यांचा सिक्वेन्स आपल्याला जंबल करून दिलेला आहे. तर क्रोनोलॉजिकल ऑर्डरने कसं येणार? ते गोल्ड येणार, म्हणजे सोन्याचा शोध सुरुवातीला लागला, त्यानंतर कॉपरचा शोध लागला आणि त्यानंतर आयर्न इन्व्हेंट झालं, म्हणून त्याचा सिक्वेन्स असा लिहिणार आहे आपण. त्यानंतर क्वेश्चन बी, त्यातीलच क्वेश्चन बी आहे, पहा, कॉपर एज, आयर्न एज आणि स्टोन एज. तर मित्रांनो, सुरुवातीला स्टोन एज म्हणजे अश्मयुग आहे, त्यानंतर कॉपर एज आणि त्यानंतर आयर्न एज, असं त्याचं क्रोनोलॉजिकल ऑर्डर आपण लिहू शकतोय. पुढे आहे क्वेश्चन नंबर 3. राईट अबाउट द कन्सिक्वेन्सेस ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे खालील ज्या घटना आहेत त्यांचे परिणाम आपल्याला लिहायचे आहेत. तर त्यातील पहिली घटना आपल्याला दिलेली आहे डिस्कवरी ऑफ कॉपर, तांब्याचा शोध. आता पहा, डिस्कवरी ऑफ कॉपर. कॉपर वॉज यूज्ड फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स बाय ह्युमन्स. म्हणजे तांब्याचा शोध लागल्यावर त्याचा काय परिणाम झाला? कॉपर वॉज यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स बाय ह्युमन्स. माणसाकडून हे जे कॉपर आहे ते त्याचे टूल्स, त्याचे हत्यारं आणि त्याची साधनं तयार केली जाऊ लागली, इम्प्लिमेंट्स करून तयार केली गेली. डिस्कवरी ऑफ व्हील. डिस्कवरी ऑफ व्हील म्हणजे चाकाच्या शोधाचे काय परिणाम झाले? व्हील वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द पॉटर्स अँड लेटर फॉर रनिंग बुलक कार्ट्स अँड कॅरियर्स. चाकाचा शोध लागला की पॉटर म्हणजे कुंभाराने पहिल्यांदा त्याचा वापर केला आणि त्यानंतर बुलक कार्ट, बैलगाडीमध्ये आणि इतर गाड्या तयार करण्यासाठी त्या चाकाचा वापर होऊ लागला. पुढे आहे यूज ऑफ स्क्रिप्ट. लिपीचा शोध लागला, लिपीचं ज्ञान झालं तर मग माणसाला लिपी लिहिता येऊ लागली, बोलता येऊ लागली. मग काय झालं याचा परिणाम? स्क्रिप्ट इज यूज फॉर परमनंट रेकॉर्ड कीपिंग, प्रोडक्शन अँड अदर इव्हेंट्स. आता माणूस काय करू लागला? त्याला स्क्रिप्ट अवगत झाली, मग त्याने रेकॉर्ड कीपिंग म्हणजे रेकॉर्ड ठेवायला लागला तो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 4. यूज ऑफ मेटल्स. धातूंचे उपयोग लिहायचे आहेत किंवा धातूचा उपयोग आपल्याला लिहायचा आहे. तर स्टोन एजमध्ये कसं कसं धातूंचा, मेटलचा यूज होत गेला पाहूया आपण. गोल्ड वॉज फर्स्ट मेटल यूज बाय मॅन. माणसाने सगळ्यात पहिल्यांदा वापरलेला जो मेटल कोणता असेल तर गोल्ड आहे. कोणता मेटल पहिल्यांदा यूज केला माणसाने पहिल्यांदा? तर माणसाने पहिल्यांदा गोल्ड हा मेटल यूज केला. या ठिकाणी मी वाटल्यास हायलाईट करतो. फर्स्ट यूज मेटल आहे गोल्ड. हावेवर गोल्ड इज अ सॉफ्ट मेटल. पण गोल्ड हा सॉफ्ट मेटल आहे, मृदू धातू आहे, म्हणून त्याच्यापासून टूल्स, शेतातले हत्यारं वगैरे, नांगर वगैरे किंवा कुऱ्हाडीसारखे हत्यारं सुद्धा तयार केली जाऊ शकत नाहीत. बट कॉपर अँड आयर्न वायर यूज फॉर मेकिंग टूल्स
अँड इम्प्लिमेंट्स. म्हणजे कॉपर आणि आयर्न जे आहेत तर त्याचे टूल्स म्हणजे साधनं तयार केली गेली, त्याच्या वायर्स नंतर तयार केल्या गेल्या आणि त्याच्यापासून हत्यारंसुद्धा तयार केली गेली. क्वेश्चन बी. सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट टाइम्स. म्हणजे प्राचीन काळामधलं सामाजिक संघटन कसं होतं ते आपल्याला आता लिहायचं आहे. आता प्राचीन काळातलं सामाजिक संघटन कसं होतं पहा. द सोशल लाईफ अँड फेस्टिवल बेस्ड ऑन ॲग्रिकल्चरल फेथ सिस्टीम बिकेम मोर एलॅबोरेट इन सिटीज हॅड प्रॉस्पर्ड बिकॉज ऑफ राईज इन ट्रेड. व्यापारामध्ये वाढ झाली. कशामध्ये वाढ झाली? व्यापारामध्ये वाढ झाली आणि कृषी संस्कृतीमध्ये ज्या हे होत्या ॲग्रिकल्चरल फेथ सिस्टीम म्हणजे कृषी संस्कृतीमध्ये ज्या श्रद्धा होत्या त्या नागरी संस्कृतीमध्ये सुद्धा आल्या. हॅड प्रपोज ऑफ द राईज इन ट्रेड. कशामुळे? तर व्यापाराची भरभराट झाली. त्यामुळे नगरंसुद्धा मोठी झाली. ग्रँड टेम्पल्स वेअर बिल्ट इन मेनी सिटीज. मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुष्कळ शहरामध्ये मोठी मंदिरं उभारली गेली. चीफ्स ऑफ दोज टेम्पल्स, ह्या मंदिरांचे जे प्रमुख होते त्या मंदिरांचे जे अधिकारी होते बिकेम चीफ ॲडमिनिस्ट्रेटर. ते गावाचे किंवा त्या शहराचे मुख्य अधिकारी झाले. कोणाचे चीफ होते? ते मंदिराचे जे प्रमुख होते ते शहराचे प्रमुख झाले. लॅटर द पोझिशन्स ऑफ द टेम्पल हेड अँड दॅट ऑफ द किंग वेंट टू द सेम इंडिव्हिज्युअल. आणि त्यानंतर मंदिराचं प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही एकाच व्यक्तीकडे आली. म्हणजे जो मंदिराचा प्रमुख असेल तो चीफ ॲडमिनिस्ट्रेटर असेल. अशा पद्धतीने त्या काळातली सोशल ऑर्गनायझेशन होती, सामाजिक व्यवस्था होती, सोशल सिस्टीम होती. अशा पद्धतीने मित्रांनो हा एक्सरसाइज संपलेला आहे. हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा. थँक्यू.